मला विश्वास नाही की माझ्यासोबत असं पण होऊ शकते. लग्नात टायमावर पोहोचलो, पण माझ्या डोक्यात एक प्रश्न सतत फिरत होता. आता जीवनाचा प्रश्न असा आहे की उत्तर काय, आणि उत्तर काय मला आजपर्यंत माहिती. आणि हे लेकरं यांना लग्न करायचं आहे, यांना कोणी पोरगीच देत नाही. इकडे लग्नाची मंगलाष्ट चालू होते आणि काकूच्या डोळ्यात पाणी. सोपं असतं का लहानाचं मोठं करा, त्यांचं संगोपन करा आणि दुसऱ्यांच्या हातात हात देऊन वाटी लावा. खरंच स्त्रियांचं जीवन खूप कठीण आहे. लग्न जसं संपलं ना ते काय बाहेर फटाकडे फुटले होते. पाहायला गेलो पण महिनावर्षी एवढं खराब आहे, मला काय भेटलंच नाही पाहिले. काही लोक माझ्या तोंडाकडेच पाहत होते, हे करागलं काय करागलं काय. आणि 4-5 पोऱ्या माझ्या तोंडाकडे पागल्या. त्यांना जसं माहित झालं मी व्लॉगर आहो. एकीन तर नसच कापून घेतली आणि दुसरी म्हणे लवकर हो म्हण, नाही ती इरीत उडीच मारतो. आता हे पाहून ताई एकच म्हणत असेल, झुके रहना पडेगा मेरे आगे. आता वेळ होती जेवणाची. नवरी नवरदेव मंडपावर आणि मी फक्त खाण्याचा विचार करत असतो. हे बघा असं धूप आला की गटगट खाण्याची सुरुवात करून टाकायची. आणि हेच नाही, मासामोरचे पोट्टे तर पोळ्या मोजू खायचं. आणि मी इकडे पूर्ण तातर साफ केलं आणि मामित्राला म्हणलं अबे डोने खायला ठेवले, डोने बी खाऊन घे. आता जेवण झालं होतं, पण आता बारी होती स्टेजवर जायची, नवरी नवरदेवासोबत फोटो काढायचे. स्टेजवर जाण्याच्या आधी मी एवढं नर्वस होतो की काय सांग. गेल्या म्हणे मला रील काऊन नाही पाठवली. मी म्हटलं तू हळदीच्या कार्यक्रमात गुंतून असेल म्हणून नाही पाठवलं. आणि मी ताईला शुभेच्छा दिल्या, जा आणि दाजीच्या घरी चांगले भांड. तिथे गेलो, ताईला बोललो आणि ताईचं काम तर ऐकाच लागते. मग दिली टाकी ठेवून हातात ती जाणून ठेव म्हणे, तर भेटू नंतर.